नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि मोठे स्थान आहे. या दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, ज्याची सुरुवात 4 महिन्याच्या चातुर्मासाची असते. महाराष्ट्रात या दिवसाचे विशेष वेध वारकऱ्यांना असते. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी दाखल होतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या या दिवशी पंढरपुरात पोहोचत असतात. पापमोचन, पुण्यप्राप्ती या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मागील पाप नष्ट होतात, मानसिक शांतता लाभते आणि वर्षभरातील सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते. सुख समृद्धीसाठी 10 गुप्त उपाय आपण पाहणार आहोत. आषाढी एकादशीच्या दिवशी काही विशेष आणि प्रभावी उपाय केल्यास घर परिवारात सुख शांती आणि आर्थिक समृद्धी नांदत असते. तुळशीची पूजा व प्रदक्षिणा. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तुळशीची पूजा करून 11 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र पठण करावे. यामुळे सुख समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या दिवशी घरात विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र अवश्य म्हणावे. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे पठण या दिवशी अवश्य करावे. पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी आवर्जून केली पाहिजे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर 7 प्रदक्षिणा घालावी. असे मानले जाते की पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे आर्थिक संकट दूर होते. पिवळ्या वस्तूचं दान. आषाढी एकादशीला गरजू आणि गरीब व्यक्तीला पिवळे वस्त्र, हळद, केळी, चना डाळ अवश्य दान करावे. यामुळे घरात सुख समृद्धी वाढते आणि गुरुचा दोष शांत होतो. दक्षिणावर्ती शंखाचा प्रयोग. लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये जल भरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अभिषेक करावा. या उपायामुळे संपत्तीचे मार्ग मोकळे होतात. मुख्य प्रवेशद्वारावर दिवा आणि रांगोळी काढा. संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहून लक्ष्मीनारायणाचे स्मरण करत तुपाचा दिवा लावावे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचा प्रवेश होतो. वड, पिंपळ किंवा आवळा या पवित्र दिवशी घराच्या आसपास आवळ्याचे किंवा वटवृक्षाचे रोप लावून त्याची जोपासना करण्याचा संकल्प करावा. त्यामुळे संतती व संपत्ती समृद्धी लाभत असते. तर मंडळी, हे वृक्ष घराच्या एकदम जवळ लावू नका. आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस रामकृष्ण हरी किंवा ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाचा जप करावा. भक्तिभावाने घरात अखंड नामस्मरण केल्याने कौटुंबिक कलह मिटून सुख शांती नांदते. एकादशीच्या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी किंवा उपवासाच्या काळात गरजूंना अन्न, पिण्याचे पाणी याची सोय करावी किंवा दान द्यावे. याचा पुण्यप्रताप कुटुंबाच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरत असतो. लक्ष्मीनारायणाची संयुक्त पूजा. घरात विष्णू लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर पिवळ्या फुलाची माला अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. तर मंडळी, या दिवशी विष्णू भगवान यांच्यासोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.